एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. चला तर मग चटपटीत असं गूळ घालून केलेले लिंबू क्रश लोणचे बघणार आहोत. तर इथे आमच्या बाजूलाच एक निमोनीचं झाड होतं. त्याला छान असे रसरशीत लिंब आलेले होते. म्हटलं काहीतरी बनवूयात. तर इथे मी 8 लिंब घेतले. त्याच्यामध्ये गरम पाणी घालून 5 ते 10 मिनिटं तसेच ठेवले. नंतर कोरडे करून घेतले. नंतर त्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्यात. तर सर्व फोडी झाल्या की त्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्यात. बिया शक्यतो सर्व काढा, नाहीतर बियांमुळे कडवटपणा वाढतो म्हणून. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन क्रश तयार करायचा आहे. बारीक पेस्ट करायची नाही, तर तुम्ही बघू शकता. नंतर इथे 2 वाटी गूळ, 1 वाटी लिंबू क्रश, मीठ, जिरा पावडर आणि लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. नंतर गॅस चालू करायचा आहे, गूळ घालायचा आहे, नंतर लिंबू क्रश घालून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करायचं आहे. मिक्स झालं की एक उकळी येऊ द्यायची. उकळी आली की मसाले घालायचे. तर इथे आधी मी मीठ घालते, नंतर लाल तिखट आणि जिरा पावडर घालून छान असं मिक्स करायचं आहे. उकळी येऊ द्यायची, चेक करायचे. तर छान असं चटपटीत गूळ घालून केलेलं लिंबू लोणचे तयार झाले. तर तुम्हाला नक्कीच आवडेल. एकदा करून बघा आणि आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.